15 दिवसापूर्वी मी एक रील केलेली मोठे मामाच्यावर. मग ती रील जेव्हा व्हायरल झाली त्यानंतर त्यांच्या मुलग्याने मला Instagramवर मेसेज केला की पप्पांना कॉल करा, ते बोलणार आहेत. मग ते माझ्याकडून राहून गेलेलं. जर मी आज त्यांना कॉल केला, मोठे मामांचं तुम्ही रिॲक्शन ऐका आणि आणि आपल्यामुळं जेव्हा एखादं चांगलं होतं ना, तेव्हा ती जी फिलिंग आहे, ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसून जाईल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो. हॅलो. हा मामा. नमस्कार. नमस्कार. ओळखलं काय? नाही हो. साईराज पाटील बोलतोय मी. कैलास पाटील. तर साईराज पाटील. साईराज पाटील. हा हा, मोठे मामा ना? बोला की. होय, मोठी मामा बोलते सर. 15 दिवसापूर्वी बघा, राममंगल कार्यालयाच्या इथं माझी गाडी पंक्चर झाली. मी हा तुम्हाला हा हा हा. आपला व्हिडिओ टाकलेला मी. होय होय, 10 लाख 5 झाला किंवा होय, 10 लाख मला 5 माहितच नाही. लई जणांचा फोन आला काय नव्हते आणि चिप्पा काढायला वारण्यावर लोक आलीत माझ्याकडे. काय सांगायला? जवळजवळ 20 भर गाडीचं चिप्प काढून दिले. बर. 500 रुपये 1000 रुपये द्यायला लागलीत. मी घ्यायला नाही. 200 रुपये घेतात, 150 रुपये घेतात, कोणाला 200 घेतात, कोणाला चहा पाजला, कोणाला नारळ पाणी पाजलं, कोणाला नाश्ता दिला. बापरे. त्याला पैसे नको बा म्हणतो मला जास्त. होय. काय होय, 20 भर गाड्यांचा चिप्पा काढलं मी. बर. काय हा. तुमचा आशीर्वाद म्हणायचा. नाही, माझा आशीर्वाद नाही, हा तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमच्या कष्टाचं फळ आहे. ते मी नाही नाही, एकटा तर सांगायला आला. कंपनीत म्हटला मला 4000 मागितले. हा. 4500 आणि मामा म्हणतात ठीक कसं झालं, अगोदर आला तो माझ्याजवळ. बर. म्हणता किती घेणार? मी म्हटलं 200 नाही तर 150 रुपये. होय. मग चेपा विपा काढला आणि फोनवर मारला 200 रुपये. हा. 200 रुपये मारला आणि म्हटलं मामा पहिला म्हटलं काहीतरी खाऊया पिऊया त्याला. खाऊ म्हटलं. तर म्हटलं कंपनीत म्हटलं 4500 मागितले ते. बर. आणि तुम्ही म्हटलं 200 रुपये काम केलं का? नाही म्हटलं चहा म्हटलं मी देणार. बाबा म्हटलं मी काय म्हटलं पैसे घेत नाही म्हटलं जास्त. हा. काय करायचं म्हटलं आई महालक्ष्मीची म्हटलं माझ्यावर कृपा आहे. हम्म. काय आणि शाहू महाराजांच्या जन्मभूमीत काम करतोय, मला काय कमी पडत नाही बाबा म्हटलं. बरोबर आहे, मला काय बरोबर पाहिजे आहे. सर, तुमचं अभिनंदन बरं काय माझ्यावर काय. आणि आपण तुमच्या जरा सवडीने या, आपण जेवायला जाऊया. पोरगी म्हणते, जाऊ. माझी बायको पण म्हणते त्यांना जरा फोन करा, बोलवा आणि कुठेतरी जेवायला किंवा काहीतरी त्यांना हे करायला जावं म्हणायचे. पोरग्याने मेसेज बी टाकला होता टाकलेला मेसेज मला, टाकलेला दादानी मेसेज. हा हा मी माझ्या कामातनं राहून गेलो. हा हा. हा. आणि काय म्हणता, बाकी फिरायला गेलो म्हणत. होय, होय, होय. फिरायला गेलो. पोरगं म्हणत फिरायला गेल्यात. हा. ही बोलते की माझा व्हिडिओ केलेला त्यांचा फोन आलाय. हो, माझा व्हिडिओ केला नव्हता काय? हा बोला की सर. हा. हॅलो. बरं, ते गाडी जरा बंद पडली म्हणून शाहू मैदान आमची मिस्त्री लोक आली ते बर बर. गाडी रिपेअर करायला. हा हा हा. बरं झालं तुम्ही फोन केला तर मला जरा बरं वाटलं बघा. होय काय? होय होय होय. काय तुमचा नंबर नाही काय नाही आणि मला काय तुम्ही सांगितलं नाही काय नाही तुमचं तुम्हीच काय काय केलं सा. 10 लाख 20 आले वर 5 झालं म्हणाल पोरगं मला. अहो, ते मला पण पटलं नाही, एवढं व्हायरल झालं नाही ते. होय, तुमचा कुठलाच व्हिडिओ एवढा फास्ट केला नाही, अजून जाणार आहे. मी जस्ट सुरू केलं होतं ते आणि एवढं मला जाईल याची अपेक्षा पण नव्हती ती. बरोबर बरोबर. आणि तुमच्या ते बाकी काय नाही, कंटेंट व्हायरल व्हायचं कारण तुम्हीच आहे, कारण तुमचा नाही, मला जरा प्रामाणिकपणा. माहिती असतं मी जरा काहीतरी बोललो असं वाटतं मला. हा हा. म्हणजे प्रत्येक जण म्हणतात नाही म्हणजे तुम्हाला माहिती नाही, ते केलं ते त्या व्हिडिओवर दिसतंय. बर. लई जण खुश झाली होतं मला सांगायचं. अहो, तुमच्या एका माणसाचं कमेंट तुमच्या याच्यावर म्हणजे तुमच्या विरोधात वगैरे असं नाही, सगळ्यांचं एवढंच की बाबा मोठे मामांचा स्वभाव भारी आहे तुमच्यामुळे. मोठे मामा तरी काय झाले माहिती आहे, सिग्नलला कुठेतरी थांबलो का नाही, हा. हे बघा ही मामा व्हिडिओची म्हणजे, हे बघा ही मामा व्हिडिओची. सगळ्याची नमस्कार करून करून मला कटाळा आला. जाईल तिथे सिग्नलला गाडी थांबते, हे बघा या मानी. आता काय मला वाटतं हाच बघा, हा ते शिवराज सोसायटीत गेलो, ते म्हणजे तुमचा व्हिडिओ बघून आम्ही तुम्हाला फोन केलाय. बऱ्याच लोकांनी म्हणजे कमेंट तरी तुम्हाला सांगतो पोरग्याच्या मोबाईल एवढा आल्या. अरे मला वाटतं 10,000च्या वर काहीतरी गेले कमीत. मामाचा प्रामाणिकपणा नाही का? नाही माझं काम नाही, मी घेत नाही पैसे कोणाकडे. नाही, तुमच्यामुळेच ती तुमच्या स्वभावामुळे ती एवढ्या जणांपर्यंत पोहोचली आणि त्या तुम्हाला एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलं, माझ्या थ्रू पोहोचलं, ते माझं भाग्य. आणि निर्सुचित गेलं तर एका मित्रांना फोन केला, अरे म्हटलं तुमचा व्हिडिओ आलाय. व्हिडिओ आलाय तो डाउनलोड होईना. ते काय पोरग्याला कुठे कुठे कुणाला फोन करतो डाउनलोड करून घेतला. बर. त्यानंतर जे फोन चालू झालं तुम्हाला सांगतो बिमरी उठायची पाळी आली. काय कळलं म्हणजे असं काय अचानक झालंय. त्यानंतर सगळ्या पाहुण्या पायांचं मित्र मंडळींचं बऱ्याच लोकांचा फोन म्हणजे मला फोन घेऊन कटाळा आला. तुमचा व्हिडिओ बघितलाय, कुणी केलाय, काय केलं बाबा म्हणतो मला काहीच माहित नाही. मला काहीच माहित नाही म्हणतो. मी फोन केला, मी गेलो म्हणतो, केलो नाही तुम्हाला माहिती नाही म्हणजे, तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही चेहरा दाखवला असता, बघितला असता, हावभाव केला असता. मला काहीच माहिती नाही म्हणतो आणि लई जणांनी मला हे केलं तुम्हाला सांगायचं. भेटूया आपण. भेटूया नक्की भेटूया सर. ओके. आता मी तुमचा हा कॉल पण रेकॉर्ड केला मी तुमचा. अरे बापरे. मला तुमची रिएक्शन हे करायची होती, म्हणजे कॅप्चर करायची होती. नाही काय आम्ही कष्ट करून खाणारी माणसं, फक्त एवढं आमचं आहे, कोणाला लोबाडायचं नाही, कोणाशी भांडण तंटा करायचं नाही. बघूया महालक्ष्मी अंबाबाई म्हणा किंवा परमेश्वर आपल्याला सद्बुद्धी देऊ. मी फक्त परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतोय, मला पैसासारखा धन लावलं कारण मला फक्त बळ दे, मला काम करायचं बळ दे, लोकांच्या बरोबर बोलायचं बळ दे म्हणते मी. मला पैसासारखा किंवा धन दौलत काय नको असं मी मागतोय कुठे बी गेलो तर. तुमच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे. नाही साहेब, तसं काय नाही साहेब. साहेब म्हणू नका मला,
भेटूया आपण ठीक आहे निवांत ठीक आहे, भेटूया ठीक आहे. नक्की नक्की ओके रविवार सुट्टी असते मला चालते चालते पूर्वी तुम्ही मी जेवायला एक रजत दादांना पण सांगा फोन केला सांगतो चालते चालते ओके ओके थँक्यू सर ओके